हॅलो, चला परवा बघतोय आपण आर्डोल कंडेन्सेशन. चला तर येतोय आपण आर्डोल कंडेन्सेशन कडे. 3 पार्ट आपण आतापर्यंत बनवलेले आहेत आणि सक्सेसफुली तिन्ही पार्ट जे बऱ्याच जणांना आवडलेले आहेत आणि समजते पण सुद्धा. तर आपण आता जाऊया चौथ्या पार्टकडे, आर्डोल कंडेन्सेशन कडे. तर आर्डोल कंडेन्सेशन होतं कशामुळे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ड्यू टू ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम. बरोबर, अल्फा हायड्रोजन जो असतो कार्बन, ऍसिडिटी ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम आपण कार्बोनिल फंक्शन करू. कार्बोनिल फंक्शन ग्रुपला जोडलेला जो अल्फा हायड्रोजन ॲटम आहे तो कशा प्रकारे ऍसिडिक असतो आणि ऍसिडिक असल्या कारणाने जसं आपण त्यात बेस टाकतो तो रिॲक्ट करतो, रिॲक्ट करून एक कार्बोनियन फॉर्मेशन इंटरमिडिएट आपल्याला तयार होतं आणि त्याच्यापासून फर्दर रिॲक्शन जी होती ती बनते. बरोबर, तर इथपर्यंत आपण अभ्यासलेलं आहे, इथपर्यंत आपली जर्नी एकदम बेस्ट राहिलेली आहे. बरोबर, एकदम क्लिअरली समजतंय. तर आता आपण चौथा पार्ट बनवतोय आर्डोल कंडेन्सेशनचा. तर क्लिअरली समजल्याने तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर माझा जो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. बरोबर, पेशन्स ठेवून व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला एकदम क्लिअरली तो व्हिडिओ जो आहे तो समजून येईल. बरोबर, काय काय सरांनी शिकवलेलं आहे. आता आपण थोडंसं पुढे जातोय बघा आर्डोल कंडेन्सेशनच्या रिॲक्शन्सकडे. बरोबर, आता वेळ आलेली आहे थोडी पुढे जाण्याची, रिॲक्शन्सकडे जाण्याची. ठीक आहे सर, आता आम्ही खूप उत्साही आहे की आम्हाला रिॲक्शन्स करायच्या, एक्झाम्पल्स करायचे, तुमच्याकडून एक्झाम्पल्स समजून घ्यायचे आणि एक्झाममध्ये जे आहे ते पूर्णपणे एकदम जबरदस्त परफॉर्मन्स त्याचा आम्हाला द्यायचा आहे सर. ठीक आहे, तर रेडी आहे? चला आपण पण रेडी आहे. तर चला बघूया आता आर्डोल कंडेन्सेशनची एक्झाम्पल्स. हो, आणि आज मी तुम्हाला इथं आणखीन एक नवीन आयडिया जी ती सांगणार आहे ती म्हणजे बऱ्याच आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना, बऱ्याचशा मुलांना जे प्रॉब्लेम्स येतात, मी एक्सपिरियन्स, आज माझा एक्सपिरियन्स मी बघितलंय की बऱ्याचशा मुलांना सर थिअरी कशी काय लिहायची, आम्ही थिअरी बोर्डाची प्रॅक्टिस कशी करायची, बोर्डामध्ये आम्हाला थिअरीची अडचण येते सर, मग थिअरी आम्ही कशी करायची, आम्ही नीट जीची तयारी करतोय सर, मग आम्हाला थिअरीचं काय. बिलकुल घाबरायचं नाहीये. साईड बाय साईड मी तुम्हाला थिअरी सुद्धा कशी करतात, थिअरी काय वेगळ्या पद्धतीने करायची गरज नसते, थिअरीला कशा पद्धतीनं मांडता येईल आपल्याला बिलकुल काही पाठांतर न करता, ही आयडिया पण मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. बरोबर, तर आणि सोबत रिॲक्शन्स पण आज मी तुम्हाला समजून सांगाल की कशा पद्धतीने रिॲक्शन्स होणार आहे. बरोबर, तर आज चला जाऊया आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. ठीक आहे, रेडी आहे सगळे? तुम्ही वही वगैरे घेऊन बसायचं, पेन वगैरे घेऊन बसायचंय, मस्त फुल कॉन्सन्ट्रेशन इकडे असलं पाहिजे. बरोबर, थोडं ध्यान पूर्णपणे इकडे डुबून जायचं रिॲक्शन्समध्ये, त्याच्याशिवाय ऑर्गेनिक येणार नाही. ऑर्गेनिक यायचं असेल तर तुम्हाला थोडंसं डुबावं लागेल. पण समजते ना, जोपर्यंत तुम्ही डुबून जाणार नाहीये, ठीक आहे, तोपर्यंत तुम्हाला कुठलाही सब्जेक्ट समजणार नाही. ऑर्गेनिकच काय, कुठलाही सब्जेक्ट. चला तर रेडी व्हा, मग आपण रिॲक्शन्स बघणार आहे आणि सर आज आपल्याला सांगणार आहेत की सर थिअरी कशा पद्धतीनं बनवायची, थिअरी पाठ करायची का सर. प्रत्येक रिॲक्शनची थिअरी आम्ही पाठ करत बसायची नाही. 12th मध्ये थाउजंड्स ऑफ रिॲक्शन्स आहेत, एवढ्या रिॲक्शनची थिअरी पाठ करायची गरज नसते, मी लिहून देतो. ठीक आहे, रिॲक्शनची थिअरी जी असते ती कशा पद्धतीनं बनवायची असते किंवा कशा पद्धतीने आम्ही एक्झाममध्ये ती मांडायची असते, आज मी तीही तुम्हाला एक्सप्लेन करेन. आणि आर्डोल कंडेन्सेशनच्या रिॲक्शन्सवर पोहोचण्याची आपली वेळ आलेली आहे आणि रिॲक्शन्स आपण आता भरपूर एक्झाम्पल्स आपण याची सॉल्व्ह करणार आहे. कटवून जाणार आहे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करता करता. बरोबर आहे, 10, 12, 15, 20, 25 एक्झाम्पल्स आपण याची सॉल्व्ह करणार आहे, PYQ सॉल्व्ह करणार आहे. बरोबर, जे मॉडेल्स असतील, बरोबर, जे क्वेश्चन प्रॅक्टिसवाले जे असतील, ते चव्हाणचं जे क्वेश्चनचं बुक असेल MS चव्हाण, आपण तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेईचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. नीटच्या लेवलचे क्वेश्चन, CET आणि बोर्ड इव्हन आपण सॉल्व्ह करणार आहे. बोर्डमध्ये सुद्धा कसे क्वेश्चन विचारले जातात त्याची थिअरी. CET मध्ये सर मग आम्ही CETच्या मुलांनीही घाबरायचं नाहीये. मी CETच्या मुलांसाठी पण रेडी केलेलं आहे, मटेरियल रेडी करतोय मी. माझं व्हॉट्सअप चॅनल पण आता ओपन केलेलं आहे, तर तुम्ही वेळ न घालता व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही फॉलो करायचं आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकून देईल बघा. व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचं आहे तुम्हाला. त्यावरती एकदम मराठी भाषेमध्ये एकदम सोप्या याच्यामध्ये 4-5 बुकमधून घेतलेलं एकदम पॉईंट टू पॉईंट मी कन्सेप्ट तुम्हाला तिथं देणार आहे. ते वाचलं तुम्ही का तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला म्हणून समजा. बरोबर आहे, तर आर्डोलच कंडेन्सेशन नाहीये, तर नेमकं ऑर्गेनिक काय असतं आणि ऑर्गेनिकला कसं समजून घ्यायचं असतं, ना की चॅप्टर वाईज बल्कि कन्सेप्ट वाईज. ठीक आहे, ही माझी पॉईंट आहे माझा की कन्सेप्ट वाईज शिकायचे ना की चॅप्टर वाईज शिकायचे. पण समजला, चॅप्टर वाईज नाही शिकायचे. आम्ही असे 24-25 चॅप्टर केमिस्ट्रीमध्ये बेटा, मग का 24-25 चॅप्टरच्या इतक्या मोठ्या रिॲक्शन सर कशा, नाही घाबरायची गरज. ऑर्गेनिक हा बेटा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. कन्सेप्च्युअल जो आहे तो अभ्यास करण्याचा एक तरीका हे आहे त्याच्यामध्ये, आणि एकदम असं रिॲक्शन्स म्हणून बघायचं नाहीये, तर त्याच्यावर कन्सेप्ट म्हणून बघायचं आहे. आणि जो विद्यार्थी कन्सेप्ट शिकलेला आहे, समजून घ्यायचं, तो विद्यार्थी कुठलीही रिॲक्शन थार्ड दिवशी सॉल्व्ह करणार, म्हणजे करणार, लिहून देतो. बरोबर, तर चला जाऊया आपण रिॲक्शन्सकडे. तर सर सांगत होते आर्डोल कंडेन्सेशन कशामुळे होतं आणि काय कन्सेप्ट आहे. एक नवीन कन्सेप्ट आज तुम्हाला शिकायला भेटणार आहे. त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवलेले, तर बरेचसे पॉईंट्स तुम्हाला आज नवीन शिकायला भेटले असतील बघा. आतापर्यंत आर्डोल कंडेन्सेशन काय असतं, कशामुळे होतं आणि कार्बोनिल फंक्शनची काय त्याची काय रिॲक्टिव्हिटी आहे किंवा त्याचं काय नेचर आहे हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला बरं बघूया आर्डोल कंडेन्सेशन कुणाच्या याच्याबरोबर आहे, कशाच्या याच्यात आहे.
तर बघूया अल्डोल कंडेन्सेशन जे आहे सरांनी सांगितलं होतं की सर कार्बोनिल फंक्शन ग्रुप आम्हाला आठवतोय सर कार्बोनिल फंक्शन विषयी बोलले होते. यस बरोबर आहे कार्बोनिल फंक्शन ग्रुप. ठीक आहे कार्बोनिल फंक्शन ग्रुप विषयी मी बोललो होतो कार्बोनिल फंक्शन ग्रुप. ठीक आहे चला कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे याला अल्फा कार्बन म्हटलं जातं. बरोबर आहे सर अल्फा कार्बनला इथं हायड्रोजन जोडलेला आहे आपण डिस्कस केलेला आहे. बरोबर आता थोडस वेळ आलेली आहे बघा बेटा कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे पण मग कार्बोनिल फंक्शन ग्रुप मध्ये कोण आहे. यस सर असं काय बोलताय हो बरोबर आहे कार्बोनिल फंक्शन ग्रुप मध्ये बेटा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ईस्टर आहे ऍसिड हॅलाइड आहे अमाइड आहे बरोबर भरपूर काही कंपाऊंड्स कार्बोनिलचे आहेत. बेटा अल्डोल कंडेन्सेशन नाव आलं का तुमच्या डोक्यात नेहमी एकच पॉईंट घुमला पाहिजे तो म्हणजे अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड अँड कीटोन पाठच करून ठेवायचं आहे. अल्डोल कंडेन्सेशन आलं का तुमच्या डोक्यात घुमलं पाहिजे अल्डिहाइड अँड कीटोन. कार्बोनिल कुणाचा अल्डिहाइड अँड कीटोनचा कार्बोनिल बेटा अल्डिहाइड अँड कीटोनचा कार्बोनिल. चला तर मग वेळ नाही घालायचा जाऊया अल्डिहाइड आणि कीटोनचा कार्बोनिल. तर बघा इथे कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे. कार्बोनिल फंक्शन ग्रुप पासून 2 कंपाऊंड्स बनतात बेटा. कार्बोनिल फंक्शन ग्रुप पासून किती कंपाऊंड बनतात 2 कंपाऊंड्स बनतात. एक बनतो बेटा C डबल बॉन्ड O CH3 जस्ट एक्झाम्पल घेतलं मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतोय दॅट इज नोन ॲज कीटोन. ठीक आहे याला म्हणतात कीटोन. चला CH3 एका साईडला हायड्रोकार्बन पार्ट जोडतोय बेटा आणि एका साईडला हायड्रोजन जोडतोय. ठीक आहे CH3 C डबल बॉन्ड OH याला म्हटलं जातं बेटा अल्डिहाइड. याला म्हटलं जातं बेटा अल्डिहाइड. बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल सर आम्ही बऱ्याच वेळेस बुक मध्ये बघितलं असं लिहिलं जातं सर असं लिहिलं जातं बघा RC डबल बॉन्ड OH R डॅश. हो बेटा बरोबर आहे RC डबल बॉन्ड OH हो बेटा बरोबर आहे. R काय सर R काय बेटा R म्हणजे बेटा एनी हायड्रोकार्बन्स दॅट मीन्स एनी अल्काइल ग्रुप. आता ऑर्गेनिक बघायला ना बेटा आता ऑर्गेनिक मध्ये हाच एक पॉइंट आहे बघा हायड्रोकार्बन्स खूप काही आहेत ऑर्गेनिक मध्ये मिलियन्स ऑफ हायड्रोकार्बन्स ऑर्गेनिक मध्ये बनतात. कसं ते सांगू इथेन मिथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्झेन हेप्टेन 2 मिथाइल हेप्टेन 3 मिथाइल हेप्टेन 2 इथाइल हेप्टेन 5 मिथाइल हेक्झेन 4 मिथाइल 3 4 2 6 7 इथाइल मिथाइल ब्युटेन पेंटेन 16 हेट. एक असं मस्त रॅप सॉन्ग बनवून जाईल बेटा याच्यावरती हायड्रोकार्बनवरती इतके हायड्रोकार्बन्स आपल्याकडे आहे. मग याला आपण दर्शवतो कसं आपण याला इंडिकेट कसं करतो बेटा आपण याला इंडिकेट करतो एका छोट्याशा स्मॉल वर्डनं बेटा की आपल्याला आता हायड्रोकार्बन आहेत आपण मिथेन लिहितो इथाइल लिहितो मिथाइल लिहितो 3 कार्बन असेल तर प्रोपाइल लिहितात. पण इन जनरल आपण ज्यावेळेस मानतो ना बेटा कुठलंही एक्झाम्पल्स असू द्या इन जनरल आपण ज्यावेळेस मानतो ना बेटा त्यावेळेस आपण जनरली म्हणतो R ग्रुप. ठीक आहे ना R मीन्स एनी सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स एनी सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन दॅट मीन्स R ग्रुप बेटा. ठीक आहे आता या R च्या जागेवर जर मी AR ग्रुप घेतला तर बेटा AR ग्रुप घेतला तर AR ग्रुप जर घेतला बेटा तर दॅट इज एनी अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. 2 टाइप आहे बेटा ॲलिफॅटिक आणि अरोमॅटिक. एनी अरोमॅटिक हायड्रोकार्बन तर गडबडायचं नाही AR मीन्स अरोमॅटिक R मीन्स ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. R चा मिनिंग इन जनरल एनी हायड्रोकार्बन्स. ठीक आहे बेटा तर इथं जर जोडलेले R तर R मीन्स एनी अल्काइल ग्रुप एनी अल्काइल ग्रुप. ठीक आहे एनी अल्काइल ग्रुप मीन्स R बेटा एनी अल्काइल ग्रुपचा मिनिंग R C डबल बॉन्ड OR. तर कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे बेटा कार्बोनिल फंक्शन ग्रुपच्या दोन्ही बाजूला हायड्रोकार्बनची चेन जोडलेली आहे. दोन्ही बाजूला हायड्रोकार्बनची चेन जोडलेली आहे बेटा त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो बेटा त्याला म्हणतात कीटोन. त्याला म्हणतात कीटोन. ठीक आहे RC डबल बॉन्ड O आहे बेटा कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे. एका साईडला हायड्रोकार्बनची चेन आहे बेटा ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनची चेन आहे. एका साईडला हायड्रोजन जोडलेलं आहे बेटा त्याला काय म्हणतात त्याला अल्डिहाइड म्हणतात सर अल्डिहाइड म्हणतात. ठीक आहे ना हायड्रोकार्बन चेन विथ दिस फंक्शन ग्रुप दिस इज नोन ॲज अल्डिहाइड and carbonyl function group with having a 2 alkyl group on both sides that is known as a ketone beta that is known as a ketone. ठीक आहे कीटोन आणि अल्डिहाइड बरोबर हे 2 कंपाऊंड्स आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहे. तर कीटोन आणि अल्डिहाइड सर आम्हाला समजलेलं आहे आम्हाला पहिलेही माहित होतं. चला ठीक आहे चांगली गोष्ट आहे. आता आपण जाऊया थोडंसं पुढं बेटा हा कीटोन आहे हा कीटोन फंक्शन ग्रुप आहे बेटा. आता कीटोन जो कंपाऊंड आहे हा जो कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे जनरली आपण बोलतो ना कार्बोनिलच का वापरतो बिकॉज ऑफ द रिॲक्शन जी आहे ही मेनली जी मेकॅनिझम म्हणा किंवा रिॲक्शनची बेस आहे बेटा ही मेनली कार्बोनिल वरती आहे म्हणून आपण त्याला जनरली कार्बोनिल असं बोलतो. ऍक्च्युली कंपाऊंड आपला अल्डिहाइड कीटोनच आहे अल्डिहाइड कीटोनच बनतो R जोडल्याच्या नंतर बरोबर आहे.
पण बेटा जी रिॲक्शन होते कुठं ॲट अ पॉइंट, तुझं पॉईंट आहे ना बेटा, तो पॉईंट म्हणजे कार्बोनिल फंक्शन ग्रुप. म्हणून आपल्या शब्दात बोलताना प्रत्येक वेळेस कार्बोनिल असं येतं बघा बेटा, वर्ड येतं. तर आपण जाऊया कार्बोनिल फंक्शन ग्रुप आणि बोन CH3 दोन्ही साईडला आहे. चला आठवतंय का तुम्हाला, मी म्हटलं होतं बेटा कार्बोनिल फंक्शन ग्रुपच्या शेजारच्या कार्बनला काय म्हणतात? यस बेटा, गुड, अल्फा कार्बन म्हणतात. क्लिअर आहे? आणि या अल्फा कार्बनला असलेला जो हायड्रोजन आहे, मी त्याला थोडस बेटा साईडला लिहितो जेणेकरून आपल्याला रिॲक्शन लिहायला सोपं जाईल. ठीक आहे? कार्बनची व्हॅलन्सी क्लिअर आहे ना बेटा, काही डाऊट नाही त्याच्यामध्ये. CH2 4 व्हॅलन्सी असते. बरोबर सर. हे बघा 2 आणि 3 आणि 1 कार्बन सोबत बॉन्ड जोडलेला आहे, हा हायड्रोजन जोडला बेटा. हा या हायड्रोजनला काय म्हणतात? अल्फा हायड्रोजन. व्हेरी गुड. याला म्हणतात बेटा अल्फा हायड्रोजन. क्लिअर आहे? हा अल्फा हायड्रोजन. आता इथे बेटा अल्डिहाइड आहे. हे बघा काय होतं ना पोराव, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला वन बाय वन केमिस्ट्रीची एक डेप्थ जी असते किंवा केमिस्ट्रीची जी काय म्हणतो आपण ट्रिक किंवा मग जे आपण म्हणतो केमिस्ट्रीचा जो एक मेन जो पार्ट असतो किंवा मेन पॉईंट जो असतो तो काय असतो बेटा, की पॉईंटला समजायचं असतं. काय इथं काय केलंय, अल्डिहाइड घेतलं, कीटोन घेतलं. सर आम्हाला माहिती आहे अल्डिहाइड कीटोनमध्ये भरपूर काही कंपाऊंड म्हणतात. लाईक एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर अल्डिहाइड कीटोनमध्ये मी म्हणेल तुम्हाला ॲसिटाल्डिहाइड, आणखीन काय म्हणता येईल, प्रोपेनॉल्डिहाइड, बरोबर, ब्युटरॉल्डिहाइड, व्हॅलेरॉल्डिहाइड, बरोबर. आणखीन पुढे आयपीस वाढत गेलो 3, 4, 5, 6 कार्बनचे कंपाऊंड बनतात बेटा. पण ऑर्गेनिक ही अशी खासियत आहे बघा, आज मी तुम्हाला समजून सांगतो. ऑर्गेनिक ही अशी खासियत आहे, या ऑर्गेनिकमध्ये बाकीच्या सब्जेक्टमध्ये नाही पण ऑर्गेनिकमध्ये ही अशी खासियत आहे बेटा, की अल्डिहाइड आणि कीटोन तो दिलाय, पण बघायचे कशाला? ज्यावेळेस मेकॅनिझम सॉल्व्ह करतोय, ज्यावेळेस इक्वेशन सॉल्व्ह करतोय, ते बघायचं कुठं सर आम्ही? तर एकच पॉईंट बघा, हे क्लिअर झालं अल्डिहाइड आहे. तर अल्डिहाइड मध्ये रिॲक्शन कोणती करतोय? अल्डोल करतोय. अल्डोल करताना गरजेचं काय काय बेटा? कार्बोनिल फंक्शन ग्रुप. यस सर, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी. गरजेचं काय बेटा? कार्बोनिल फंक्शन ग्रुप. दुसरं गरजेचं काय बेटा? कार्बोनिल फंक्शन ग्रुपच्या शेजारी असलेला अल्फा कार्बन. यस सर, बरोबर आहे. कार्बोनिल फंक्शन ग्रुपच्या शेजारी असलेला अल्फा कार्बन. यस आहे सर बेटा. थांबा, तुम्ही नाही समजलं तुम्हाला. हे बघा आणखी मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, ठीक आहे, तुम्ही म्हणता सर काय बोलताय? यस, आता सांगा. हे बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH बेटा, हा कंपाऊंड घेऊया. चला ठीक आहे, घेतला. चला सर, हा काय बोलताय सर? बोला. कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे बेटा? हो. कार्बोनिल फंक्शन ग्रुप यस बेटा आहे. कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे सर. कार्बोनिल फंक्शन ग्रुपच्या शेजारी सर कार्बन आहे का हायड्रोकार्बन चेनचा? यस सर, कार्बन आहे हायड्रोकार्बन चेनचा. त्या कार्बनला काय म्हणतात सर? अल्फा कार्बन म्हणतात. बरोबर आहे, अल्फा कार्बन म्हणतात. क्लिअर? आता बेटा अल्फा कार्बनला हायड्रोजन आहे का सर? यस, दिसतायत. अल्फा कार्बनला किती हायड्रोजन दिसतायत? चला लक्ष देताय ना तुम्ही? चला, अल्फा कार्बनला किती हायड्रोजन दिसतात? 2 हायड्रोजन दिसतात. तर काय ना माहिती का तुम्हाला, ती अर्जुनची स्टोरी माहिती का? महाभारतातली अर्जुनची स्टोरी माहिती आहे तुम्हाला? त्याला ज्यावेळेस विचारलं गेलं गुरुकडनं की तुम्हाला एखादा निशाणा लावायचा आहे, पक्षावरती निशाणा लावायचा, झाडावरती पक्षी बसलेला आहे आणि त्याच्यावर निशाणा लावायचा आहे, तर तुम्हाला त्याला विचारलं गेलं होतं बघा. बऱ्याचशा स्टुडंटला विचारलं गेलं होतं. अर्जुन पण होते तिथे, अर्जुनांना पण विचारलं गेलं, बाकीच्या स्टुडंटला पण विचारलं गेलं, गुरुकडनं विचारलं गेलं की तुम्हाला काय दिसतंय? एक डोळा झाका आणि निशाणा लावा, दिसते काय बघा? तर सगळ्यांनी सांगितलं बेटा मला भांटी दिसते, मला हे दिसते, मला ते दिसते, मला झाड दिसतंय, इकडे हे दिसतंय. तुम्हाला माहिती आहे अर्जुनांचं उत्तर काय होतं? हो मला माहिती, तुम्हाला स्टोरी माहिती, मी जस्ट सांगतोय. काय दिसतं? अर्जुनांना फक्त दिसला होता त्या पक्षाचा डोळा, ज्याच्यावर निशाणा लावायचा आहे, ज्यावरती त्यांना निशाणा लावायचा होता तो. दॅट इज द आन्सर, दॅट इज द स्पिरिट. आणि तो महत्वाचा पॉईंट आहे एका परफेक्ट होण्यासाठी. बरोबर? तर इथं काय म्हणायचंय मला सर? इथं काय म्हणायचंय? तर कार्बोनिल दिसतोय का तुम्हाला? जसं अर्जुनांना यस सर दिसतोय आम्हाला. काय कार्बोनिलच्या शेजारी अल्फा कार्बन दिसतोय का सर? यस दिसतोय आम्हाला. ठीक आहे, अल्फा कार्बनला हायड्रोजन दिसतोय का? यस सर दिसतोय. अल्डोल कंडेन्सेशन होण्याची पूर्ण कंडिशन फॉलो. आता काय म्हणताय सर? तर सर हे म्हणण्याचा प्रयत्न करताय याला बघू नका, हीच ऑर्गेनिक केमिस्ट्री आहे, याला बघू नका. कळतंय? याला बघू नका. दॅट इज अ बीटा कार्बन and we have many millions of hydrocarbon chain. ठीक है, many millions of hydrocarbon chain but valuable. काही याचं या रिॲक्शन्स मध्ये फॉलोअप नाहीये, काही या रिॲक्शन्स मध्ये त्याचा कुठेही काही काडीचाही संबंध नाही. मराठीत आपल्या कुठेही काडीचा संबंध नाहीये. बस चिटकून रेल्वेच्या डब्यासारखं येणार आहे तो. बरोबर, चिटकून येणार आहे. मग याला बघितलं घाबरायचं नाही. सर असं काय बोलताय? तर येस बरोबर आहे बेटा, बरेचसे घाबरतात मुलं. मी म्हटलं ना घाबरतात मुलं. का घाबरतात? हे बघा, मी म्हटलं हे असं केलं का मुलं लगेच म्हणतात सर आता ही खूप मोठी रिंग आली, मग आम्ही आता काय करायचं? काय कळतच नाही.
रिंग आली सर, हायड्रोल कंडेन्सेशनचे तर आम्ही सिंपल एक्झाम्पल बघितले होते, आता ही रिंग आली तुम्ही शिकवली नाही. हे बघ सर सगळ्या गोष्टी नाही शिकवणार, पण समजतंय आपल्याकडे हजारो एक्झाम्पल्स आहेत. मग सर इतके एक्झाम्पल्स घेतील मग त्याच्यातूनच येईल असं नाहीये. सर कन्सेप्ट शिकवतील, सर तुम्हाला कसं निशाणा धरायचा हे शिकवते, बरोबर. आता तुमच्या पुढे जी कंडिशन्स येणार आहे ती तुम्हाला स्वतःला फॉलो करायची, तुम्हाला स्वतःला त्याच्या समोर जायचंय, बरोबर बेटा. तर इथं काय आहे, मग तुम्ही कसं समजून घ्यायचं, जसं मी तुम्हाला आयडिया दिली ना कसं समजायचं म्हणून, आपण काय काय ध्यानात ठेवायचे पॉईंट. तर सर म्हणताय कार्बोनिल आहे का, बरोबर आहे. अल्डिहाइड फंक्शन ग्रुप आहे किंवा कीटोन दोन्हीपैकी एक पाहिजे, आहे ठीक आहे. कार्बोनिल आहे. अल्फा कार्बन आहे का सर, यस बरोबर आहे सर, अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बनला हायड्रोजन आहे का सर, यस हायड्रोजन आहे. ऍटलिस्ट एक तरी हायड्रोजन पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तो ऍसिडिक होणार नाही. ऍसिडिक हायड्रोजन नसेल तर बेस टाकून मायनस कार्बनिक बनन कसा, आणि तो बनला नाही तर रिॲक्शन कशी होईल, म्हणून अल्फा कार्बन गरजेचं आहे. ठीक आहे, अल्फा कार्बन आहे, अल्फा कार्बनला हायड्रोजन आहे. मग बेटा याला बघतो कशाला तू, पॉईंट क्लिअर, याला बघताय कशाला, पॉईंट क्लिअर, याला बघू नका, घाबरू नका त्या पॉईंटला. ठीक आहे, आपली रिॲक्शन फक्त बेटा एवढ्याच ह्याच्यात आहे, पण समजतं हे झाकून टाकतो, फक्त एवढ्या ह्याच्यात रिॲक्शन आहे आपली, बरोबर. इकडे बघायचं बिलकुल नाही, घाबरायचं नाही. एक्झाम्पल्स केवढं मोठं आलं तरी घाबरायचं नाहीये. ठीक आहे, एक्झाम्पल घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. जेईच्या याच्यातून सांगतोय, अनुभवातून सांगतोय. जेईमध्ये बऱ्याचशा मुलांना असे स्ट्रक्चर दिसले, ऑप्शन्समध्ये असे स्ट्रक्चर्स होते, सर अरे बापरे हे काय स्ट्रक्चर आहे, असं तर बघितलंच नाही कधी. हे काय माहिती आहे का, जेई हे तुम्हाला असं गडबडून टाकण्याचा प्रयत्न किंवा तुम्हाला असं घाबरून टाकण्याचा प्रयत्न करत असतं, आणि त्याच्या आतमध्ये एक सिंपलशी कन्सेप्ट लपलेली असते, दडलेली असते, ती तुमच्याकडे पण असते, तुम्हाला माहीत असते ती कन्सेप्ट, पण तुम्ही बघून काय होतं, मैदान बघून आपण घाबरून जातो, पण ऍक्च्युली मैदानात उतरल्याच्या नंतर कळतं अरे हे तर खूप सिंपल होतं, फक्त आम्हाला घाबरवण्यात आलं किंवा आम्हाला गडबडण्यात आलं की सर हे असं आम्ही आलं नाही पाहिजे आम्हाला. ठीक आहे, इतके इझिली तुम्हाला जेईपर्यंत पोहोचून देणार नाहीये. ठीक आहे, तुम्हाला रँक 1 मिळू देणार नाहीये. तर तुम्हाला रँक 1 मिळवायचं असेल तर तुम्हाला याच्यावर विजय मिळवावा लागेल, बरोबर. घाबरणं सोडा, जाऊया आपण याला बघायचं नाही. मी आता क्लिअर केलं ना ऑर्गॅनिकचा एक पॉईंट, तुम्हाला क्लिअर झाला या व्हिडिओमध्ये. क्लिअर म्हणजे क्लिअर झाला असेल आता ऑर्गॅनिकचा व्हिडिओ की सर आता फक्त बघायचंय पॉईंटला. ठीक आहे, बघायचंय, दिलेले जो क्रायटेरिया आहे तो आम्हाला फॉलो करायचा आहे, बरोबर. एक्झाम्पल्स काय काय सांगते, कन्सेप्ट काय काय सांगते ते सगळं बसतंय ना आपल्या लिस्टमध्ये बसतंय. मग याला सोडा ना, याला कशाला बघताय. क्लिअर, की असं ऑर्गॅनिक तुम्हाला शिकायचंय. तर चला आपल्याकडे मी बोलत थोडंसं पुढे गेलो. ठीक आहे, सांगणं गरजेचं होतं तुम्हाला. चला आपण जाऊया. तर आपल्याला बघायचंय अल्डिहाइड आणि कीटोन दोन्ही रिलेटेड रिॲक्शन्स आहे. मग इथं अल्फा कार्बन आहे का सर, हो अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बनला हायड्रोजन आहे का, यस आहे. टाका त्याच्यामध्ये बेटा. मग काय, बेस. काय टाकायचं त्याच्यामध्ये, बेस. कोणी विचारू नका सर बेस म्हणजे काय, बेस म्हणजे कुणाला म्हणतात. ठीक आहे, सांगितलंय तुम्हाला बेस काय असतो, बरोबर की नाही बेटा. ठीक आहे ना, कोणकोणते बेस असतात, NaOH, KOH, बरोबर. बेरियम हायड्रॉक्साईड घेऊ शकता, डायल्यूट तुम्ही एखादं ॲक्वस सोडियम कार्बोनेट घेऊ शकता, बरोबर. कुठलाही एखादा बेस तुम्ही इथं यूज करू शकता, बरोबर. NaOH मी बेस इथं घेतो बेटा, NaOH, बरोबर. त्याचं डिसोसिएशन माहिती आहे बेटा, Na+, आणि आणखीन काय असतं बेटा, OH-. ठीक आहे, OH- बेटा काय ऍक्सेप्ट करत असतं, H+ ऍक्सेप्ट करत असतं, बरोबर की नाही. काय ऍक्सेप्ट करते बेटा, H+ ऍक्सेप्ट करते, त्याला काय म्हणतो आपण, बेस म्हणतो, बरं. 2-3 असतात त्याचे डेफिनेशन आपल्याला जी गरजेची मी तुम्हाला इथे सांगतोय. जो H+ आयन काय करतो बेटा, ऍक्सेप्ट करतो, आपण त्याला काय म्हणतो, बेस असं म्हणतो, बरोबर आहे. किंवा अट्रॅक्ट होतो H+ आयनकडे, बरोबर. किंवा जो OH- देत असतो कॉन्सन्ट्रेशन, त्याला काय म्हणतो आपण, बेस म्हणतो. चला बेटा, आता इथं आपण NaOH टाकलं, OH- आहे, शिकवलंय बेटा. कार्बोनिल फंक्शन ग्रुप, ठीक आहे, मागच सांगितलं सर कार्बोनिल फंक्शन ग्रुप हा कोण असतो, विसरले काय, -I इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. -I म्हणजे काय रे बेटा, हे बेसिक जे मी सोडलं ऑर्गॅनिक नाही करू शकत. सगळं सोडा, कन्सेप्टला पकडा. -I असतं बेटा. -I म्हणजे काय बेटा, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग काय सर, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणजे ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉ करण्याची टेंडन्सी असते थ्रू सिग्मा बॉन्ड, अशा लोकांना, अशा ग्रुप्सना म्हटलं जातं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे, सिग्मा बॉन्डच्या थ्रू. तर हा सिग्मा बॉन्डच्या थ्रू इलेक्ट्रॉन खेचतो, यस सर शिकलोय. कार्बोनिल इलेक्ट्रॉन खेचल, इलेक्ट्रॉन खेचल्यामुळे कार्बन हायड्रोजनच्या मध्ये असलेले जे 2 इलेक्ट्रॉन्स असतात ते खेचले जातात सर, बरोबर. हायड्रोजन वीक होतो, हायड्रोजन वीक झाला का पॉझिटिव्हिटी वाढते, पॉझिटिव्हिटी वाढली का आपण टाकलेला आहे बेस. बेस म्हणजे निगेटिव्हिटी, निगेटिव्ह चार्ज ग्रुप. ठीक आहे, OH-. ठीक आहे, OH- अट्रॅक्टेड टुवर्ड दी H+. OH- attracted toward the H+. Why OH- attracted toward the H+? Because of carbonyl functional group withdraw electron from the carbon hydrogen bond.
sigma electrons withdraw strongly effect magnet like withdraw electrons. That's why hydrogen is converted into, or hydrogen will be a highly positive in nature in this reaction, in this compound. It's a very highly positive nature because of this effect, this group effect. Okay, and that's why OH minus शोधत H प्लस कडे अट्रॅक्ट झाला, आणि H प्लस कडे अट्रॅक्ट झाल्यामुळे तो बॉन्ड जो आहे तो काय झाला बेटा, इझिली ब्रेक झाला. आणि जसा तो इझिली ब्रेक झाला बेटा, काय तयार झालं, फॉर्मेशन तयार झालं बेटा CH2. चला ब्लॅक पेन मध्ये तुम्ही फॉर्मेशन तयार झालं बेटा CH2 मायनस बेटा C डबल बॉन्ड OCH3. ठीक आहे, हो बरोबर बेटा. इकडून पण अल्फा कार्बन होता सर, हो इकडून पण अल्फा कार्बन होता, इकडनं पण होता. दोन्हीतला कुठलाही एक हायड्रोजन काढला तरी चालते. हा दोन्हीपैकी एक, याचा हायड्रोजन काढला मायनस बनवला तरी चालतंय, आणि याचा हायड्रोजन काढला तरी चालते. दोन्ही सेमच आहे बेटा. डिफरंट असेल तर मग आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स मध्ये बघू काय पॉसिबिलिटीज आहे. इथं सध्या आपण बघितलं CH2 मायनस आहे, बनला कार्बोनियन बेटा. ज्यावेळेस हायड्रोजन इथून तुटतो तो प्लस फॉर्म मध्ये तुटतो, प्रोटॉनच्या फॉर्म मध्ये तुटतो, आणि दोन्ही इलेक्ट्रॉन्स जे असतात ते बेटा कार्बन कडे जातात. आणि कार्बन कडे गेले का दोन इलेक्ट्रॉन जे ऍटमच्या डोक्यात असतात बेटा, तो निगेटिव्ह चार्ज म्हणतात त्याला. ठीक आहे, निगेटिव्ह चार्जच्या फॉर्म मध्ये येतात, बरोबर आहे. मग निगेटिव्ह चार्ज बनला बेटा CH2 मायनस. CH2 मायनस काय झालं बेटा, आता आपल्या इथं कार्बेनियन तयार झाला, बरोबर आहे. कार्बेनियन हा बनला कार्बेनियन. क्लिअर आहे, कार्बेनियन फॉर्म झाला CH2 मायनस C डबल बॉन्ड CH3. ठीक आहे, आता मी काय म्हटलं तुम्हाला की बेटा हा जो CH2 मायनस C डबल बॉन्ड CH3 जो बनलेला आहे बेटा, हा याच्या मागे आता हे बघा, हे बनला जो आहे ना बेटा, हा खूप स्टेबल फॉर्म मध्ये, कमी एनर्जी, खूप एनर्जी, लो एनर्जी कंपाऊंड तयार झाला CH2 मायनस C डबल बॉन्ड CH3. व्हेरी स्टेबल फॉर्मेशन तयार झालं बेटा. सर कसं काय स्टेबल फॉर्मेशन तयार झालं, CH2 मायनस C डबल बॉन्ड O, ठीक आहे, CH3. समजेल बेटा, सगळं समजेल. ध्यान ठेवा फक्त, तुम्ही ध्यान ठेवा फक्त, एकदम बेस तुम्हाला समजून सांगतो. पूर्ण तुम्हाला आल्डोल काय सगळे मेकॅनिझम याच्यातून क्लिअर होऊन जातील. सगळ्या रिएक्शनचा तुम्हाला एक रफ आयडिया याच्यातून येऊन जाईल बेटा. ठीक आहे, समजून घेत चला फक्त, बघत चला. ठीक आहे, ठीक आहे, चला बघा बेटा. आता इथं तुम्ही बघितलं CH2 मायनस C डबल बॉन्ड CH3 तयार झाला बेटा. H प्लस निघून गेला, CH2 मायनस आला, दोन इलेक्ट्रॉन वरती कार्बन कडे सरकले, H प्लस मध्ये गेला, वॉटर बाजूला तयार झाला. ठीक आहे, तो बाय प्रोडक्ट साईडला पडला. ठीक आहे, आता थोडंसं ऑब्झर्व केलं ना ऑर्गॅनिकला बेटा, तर समजून घ्या रिएक्शन होण्याच्या मागचे 2-3 कारण होते बघा. ठीक आहे, ऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन्स का घडतात, बरोबर, रिएक्शन्स का होतात, तर ते त्याच्या मग कारण असतात. जसं बेटा जनरल बेसिक जर सांगायचं ठरलं, तुम्हाला हे माहिती ना बरोबर की ॲटम जे असतात बघा, ॲटम्स का कंबाईन होतात. केमिकल बॉन्डिंग चॅप्टर मध्ये आपल्याला विचारलेलं NCERT ना, वाय डू ॲटम फॉर्म अ बॉन्ड, वाय डू ॲटम कंबाईन, ॲटम्स कंबाईन का होतात. लाईक हायड्रोजन सिंगल मध्ये का नाही राहत, ऑलवेज इन H2 फॉर्म मध्ये का राहतो डायटॉमिक. ऑक्सिजन हा O2 फॉर्म मध्ये का राहतो. ऑक्सिजन सिंगल का नाही राहत बेटा, बिकॉज ऑफ ऑक्सिजन सिंगल मध्ये जास्त एनर्जी मध्ये राहतो, आणि जास्त O2 मध्ये येतो ते जास्त स्टेबल फॉर्म मध्ये येतो, जास्त स्टेबल बनतो, विथ लो एनर्जी मध्ये बनतो बेटा. ठीक आहे, ती लाईन माहिती ना बेटा, मिनिमम एनर्जी मॅक्झिमम स्टॅबिलिटी, बरोबर ना. कंपाऊंड नेहमी काय करतो बेटा, मिनिमम एनर्जी मॅक्झिमम स्टॅबिलिटी बनवण्याचा प्रयत्न करतो. पॉईंटवर फोकस करा माझ्या, एकदम केअरफुली. मिनिमम एनर्जी मॅक्झिमम स्टॅबिलिटी. तर होतं का, घडतं का, एक पिक्चरच्या स्टोरी सारखं आहे बेटा ऑर्गॅनिक, एकदम बढिया स्टोरी सारखं आहे. याच्यामध्ये सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, बरोबर. तर का घडतं, कशामुळे घडतं, याचे उत्तर आपल्याला शोधावं लागतं बेटा. आणि जो याचे उत्तर शोधतो ना, तोच खरा ऑर्गॅनिक मध्ये परफेक्ट होतो, बरोबर. तो रिएक्शन पार्ट काय त्याला गरज पडत नाही, त्याला सस्पेन्स थ्रिलर एकदा सगळा कळला, त्याला लिंक लागली का त्याला पाठांतराची गरज पडत नाही. तो सगळे उत्तर शोधायला लागतो, सगळे उत्तर शोधले का त्याला कसाही क्वेश्चन टाकू द्या, तो बरोबर उत्तर शोधतो, त्यातलं जे काय लपलेलं आहे ते बाहेर काढतो, बरोबर बेटा. तर चला, काय क्वेश्चन काय म्हणताय की बेटा आपल्याला हे समजायचं आहे. ठीक आहे, रिॲक्शनला नाही समजायचं, आपल्याला हे समजायचं की सर हा कंपाऊंड हायड्रोजन यानं का दिला, तो ऍसिडिक का बनला. तर मी त्याचे 2 कारण सांगितले बेटा. पहिलं, हायड्रोजन ऍसिडिक होण्याच्या मागचं काय कारण झालं, कार्बोनिल कंपाऊंड हा जो ऍसिटोन दिसतोय हा ऍसिड का म्हणून ऍक्ट झाला. तर त्याचं तुम्ही पहिलं कारण तुम्हाला जेई वाल्यांना सांगायचं आहे. पहिलं कारण तुम्हाला समजून घ्यायचं जेईचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. बिकॉज ऑफ कार्बोनिल इज अ मायनस आहे, withdraw electron, that's why hydrogen is weak in nature. इलेक्ट्रॉन विड्रॉ किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचली जाते सर, म्हणून हायड्रोजन वीक होऊन जातो, त्याच्यामुळे तो ऍसिडिक बनतो. इव्हन तो कोणापेक्षा जास्त ऍसिडिक आठवते, कुणापेक्षा, इथाईन पेक्षा, अल्काईन पेक्षा पण जास्त ऍसिडिक. म्हणजे पीके व्हॅल्यू मी काय लिहून दिली तुम्हाला, 19-20 च्या आसपास आहे. आणि इथाईनची अल्काईनची किती बेटा, ती जवळपास 25 च्या आसपास आहे, त्याच्यापेक्षाही जास्त ऍसिडिक आहे, इनफ ऍसिडिक रिएक्शन होण्यासाठी. ठीक आहे, दुसरा पॉईंट आहे बेटा की कार्बोनिल फंक्शन जो असतो तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतो, म्हणून रिएक्शन होते. आता दुसरा एक पॉईंट बेटा, कशामुळे रिएक्शन होते, हे आणखीन एक पॉईंट नंबर 2 बेटा. रिएक्शन आणखीन कशामुळे होते,
पॉइंट नंबर 2 रिएक्शन होण्याच्या मागचं कारण. पॉइंट नंबर फर्स्ट, बिकॉज ऑफ कार्बोनिल फंक्शन ग्रुप. Because of carbonyl function group is minus I group. Electron withdrawn, that's why H is a highly positive. ठीक है. सेकंड रिझन बेटा, ठीक, सेकंड रिझन काय की कार्बोनिल फंक्शन ग्रुप आहे तो मायनस आहे म्हणून रिएक्शन घडली, H प्लस निघून गेला. ठीक आहे सर, समजलं. दुसरं रिझन लक्षात घ्या, ज्यावेळेस H प्लस तुटला, H प्लस तुटल्याच्या नंतर मायनस चार्ज बनला बेटा, कार्बिनियन मायनस बनला. आता हा कार्बिनियन मायनस बनला, आता ज्यावेळेस CH2 मधून H प्लस तुटला आणि H प्लस तुटल्याच्या नंतर तो या फॉर्म मध्ये गेला, निगेटिव्ह फॉर्म मध्ये चालला गेला. काय या दोन्ही कंपाऊंड्स मध्ये मोर स्टेबल कोणता फॉर्म होता याला अभ्यासा. हा जास्त स्टेबल का हा जास्त स्टेबल, तर डाट्यानुसार आपल्याला समजतं बेटा. ठीक आहे, आपल्याकडे जे बी काय अवेलेबल आहे त्याच्यानुसार समजतं की हा फॉर्म जास्त स्टेबल आहे. काय आता आन्सर शोधणे आपल्याला. वाय हे बघा, आपला आन्सर दडलेलं आहे बघा 11वीच्या GOC मध्ये. सर वारंवार तेच बोलतात, यस यस GOC. ज्याला शिकलं तो परफेक्टच झाला. ठीक आहे, ज्याला खरंच GOC कळलं तो परफेक्टच झाला. त्याला कुठलीही रिएक्शन्स काय वाटत नाही, त्याला सगळं समजतं. CH2 मायनस आहे बेटा, मी सांगतो समजून काय आहे. ठीक आहे, मी सगळं समजून सांगतो, घाबरायची गरज नाहीये. CH2 मायनस आहे बेटा, CH2 मायनस हा याला दिसतोय तुम्हाला कार्बोनिल बेटा. तुम्ही रिझोनन्स नावाचा कन्सेप्ट शिकलेला आहे बेटा. रिझोनन्स सगळं सांगतो. रिझोनन्स एक स्टॅबिलिटी फॅक्टर आहे मोठा. रिझोनन्स समजून घ्या. हे ऑर्गॅनिक मध्ये बेसिक सुरुवातीला आलं का पिक्चरची स्टोरी अख्खी समजून जाते. इधर रिझोनन्स बेटा मायनस चार्ज आहे. मायनस चार्ज हा या कार्बोनिलला बेटा कॉन्जुगेशन मध्ये आहे आणि तो डिलोकलाइज होऊ शकतो, जागा बदलू शकतो, लोकेशन चेंज करू शकतो. कार्बोनिल फंक्शन ग्रुप निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज थ्रू पाय बॉन्ड. कोणीकडे डिलोकलाइज होऊ शकतो, ऑक्सिजन कडे जाऊ शकतो. दॅट्स वाय this compound convert into negative charge formation compound because of the when it convert into this intermediate formation, it is a more stable due to resonance. resonance मुळे तो कन्वर्ट होतोय. त्याला गरज नाही पडली, तो तिथंच बरा होता. OH टाकला असता तरी तो आला नसता, पण तो आला. त्याला माहित होतं तो आला कशामुळे, त्याला माहित होतं जसं आपण इथं पोहोचू, इथं पोहोचल्याच्या नंतर आपल्याला खेळायला मिळणार आहे. आणि ते काय खेळायला मिळणार बेटा, ते मिळणार आहे आपल्याला रिझोनन्स खेळायला मिळणार आहे. ठीक आहे ना. निगेटिव्ह चार्ज शिफ्ट टुवर्ड दी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडनं आणखी दुसऱ्या ॲटम कडे, काय ते रिझोनन्स स्टोरी माहिती ना. रिझोनन्स स्टोरी निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज थ्रू पाय बॉन्ड फिरतो ना बेटा. निगेटिव्ह चार्ज फिरतो, शिकला ना बेटा. रिझोनन्स काय कन्सेप्ट सांगतो, निगेटिव्ह चार्ज असो, पॉझिटिव्ह चार्ज असो, इलेक्ट्रॉन जो असतो हा इलेक्ट्रॉन मुवमेंट करतात पाय बॉन्डच्या थ्रू. बरोबर, ही रिझोनन्स मानलं की ते आयडियल आहे. ठीक आहे, पण रिझोनन्स जे आहे निगेटिव्ह चार्ज हा डिलोकलाइज करून तो कंपाऊंड जो असतो तो मोर स्टेबल असतो. हे एक्सपेरिमेंटली हे झालेलं आहे बेटा. एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालेलं आहे की असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये रिझोनन्स एक्झिस्ट करतो, ज्यांच्यामध्ये मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन एक्झिस्ट करतं पाय बॉन्डच्या थ्रू, अशी लोक जिथे इलेक्ट्रॉन मुवमेंट नाहीये, रिझोनन्स नाहीये, अशा लोकांपेक्षा जास्त स्टेबल असतात. ठीक आहे, समजते पॉईंट तुम्हाला. तर याच्यापेक्षा हा जास्त स्टेबल बनला बेटा, कारण की निगेटिव्ह चार्ज जो आहे तो डिलोकलाइज करतोय आणि डिलोकलाइज केले मोर स्टेबल झाला. ठीक आहे, समजलं तुम्हाला. जेईचा आन्सर काही लक्षात आलं तुम्हाला. जेईचे क्वेश्चन्स कसे येऊ शकतात, त्यांचं कसं प्रिपेअर राहायचं त्याच्यासाठी तुम्हाला समजलं. ठीक आहे, 2 क्वेश्चनचे आन्सर कळले तुम्हाला आता एकदम क्लिअर इथं. ठीक आहे, कार्बोनिल फंक्शन ग्रुप मुळे आणि दुसरं इथं आल्याच्या नंतर तो मोर स्टेबल बिकॉज ऑफ निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज. आणि कसं दिसेल बेटा स्ट्रक्चर, CH2 निगेटिव्ह चार्ज बेटा इथं जे डिलोकलाइज करतो ना बेटा ते बॉन्ड मध्ये जातो. हा इथं बॉन्ड मध्ये जातो. बॉन्ड मध्ये गेले बेटा एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच एक बॉन्ड असतो बेटा. 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच एक बॉन्ड. एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच एक बॉन्ड बेटा. ठीक आहे, इथं गेला का तो पहिला सिग्मा बॉन्ड तो ऑलरेडी आहेच आहे, पण वरून आता इथं एक बॉन्ड बनल बघा त्याचा बेटा. हे निगेटिव्ह चार्ज कन्वर्ट इनटू बॉन्ड बेटा. पाय बॉन्ड मध्ये कन्वर्ट झाला तो. ठीक आहे, जसा कन्वर्ट झाला पुढचं स्ट्रक्चर बघा बेटा. इकडे काही धक्का आहे का बेटा ऑर्गेनिक, इकडे काही धक्का आहे का नाही, काही रोल आहे का नाही. तिकडे मी काही जोडलं तर काय होणार आहे का, काही म्हणजे मी काही नाही जोडू शकत. हायड्रोकार्बन पार्ट मी इथं CH3 जागेवर इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन व्हॉट एव्हर बरंच काही जोडू शकतो. रिंग बरंच जोडू शकतो, त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाही. हायड्रोकार्बन चेन पार्ट असेल तो, त्याचा काही रोल नसेल. बरोबर. ठीक आहे, इथं ऑक्सिजन. ठीक आहे, इथं आला ऑक्सिजन बेटा आपला. ठीक आहे, इथं आला आपला ऑक्सिजन. ठीक आहे,
ऑक्सिजन आला. आता हा जो ऑक्सिजन आहे बेटा हा इथं जसा हा निगेटिव्ह चार्ज बॉन्ड मध्ये शिफ्ट झाला, पाय बॉन्ड मध्ये शिफ्ट झाला बेटा, पुढे जो धक्का बसलेला आहे खो खो सारखा खेळ आहे बेटा, कार्बन ऑक्सिजनच्या मधला पाय बॉन्ड परत इथून ब्रेक होऊन ऑक्सिजनच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्जच्या फॉर्म मध्ये गेले बेटा. ठीक आहे, तर इथं परत आला निगेटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड रिझोनन्स. निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन मूवमेंट थ्रू पाय बॉन्ड, ठीक है ना, and no any change position of atoms, only position change of electrons. इलेक्ट्रॉनची पोझिशन चेंज होते, ॲटमची पोझिशन चेंज होत नाही. याला रिझोनन्स असं म्हणतात आणि या रिझोनन्समुळेच कंपाऊंड्स इथे कन्वर्ट होत असतो आणि म्हणून याचं अल्डोल बनत असतं. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालंय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. ठीक आहे, तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या, पण समजून घ्या. क्लिअर झालं. आता मी खोडतोय आणि पुढचा एक पॉईंट लिहितोय आता. ठीक आहे सर, आता इथपर्यंत पोहोचलो आम्ही. चला ठीक आहे, इथपर्यंत पोहोचलो. पुढचं सांगा सर. आता आम्ही पुढे खूप उत्सुकी समजायला आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. आता आपण पोहोचलो बेटा, आपण जवळपास 70% पोहोचलो बेटा रिएक्शन कर. ठीक आहे, आता थोडंसं बाकी आहे, आपली रिएक्शन कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे सर, खूप खेचताय तुम्ही. ठीक आहे बेटा, लगेच जाऊया. चला मी इथून पहिल्यापासून लिहितो बेटा. CH2H C डबल बॉन्ड O CH3. यस, काय केलं होतं बेटा आपण याच्यात OH मायनस टाकला, OH मायनस आला, H घेतला बेटा, इथं बनला CH2 मायनस. बरोबर ना, पुढे लिहितो बेटा. ठीक आहे, हे बघा CH2 मायनस बनला इथपर्यंत. ठीक आहे बेटा, C डबल बॉन्ड O CH3 बनला. ठीक आहे बेटा, आता पुढे काय सर हे सांगतो बेटा. पुढे काय, पुढे हे तर रिझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला दाखवायचं बेटा. रिझोनन्स स्ट्रक्चर मध्ये डबल हेडेड आरो दाखवायचं बेटा. CH2 डबल बॉन्ड CO मायनस. हे तर क्लिअर झालं आता पोरांना. हे क्लिअर आहे सर. हे रिझोनन्स स्ट्रक्चर आम्हाला क्लिअर झाले, आता कळलं हे रिझोनन्स आहे. पुढे काय सर? हो, आता पुढे काय बेटा, हे बघा, आता हे घ्या किंवा ते घ्या, कोणते एक स्ट्रक्चर घेऊ शकता बेटा. मी थोडंसं उलट लिहितो. CH3 C डबल बॉन्ड O CH2 मायनस. आता काय करायचं बेटा, आता थोडंसं आणखीन एक वाढवतो बेटा. ह्याच्यात काय करायचं यार, आणखीन एक असाच कंपाऊंड टाकायचं बेटा. आणखीन एक असाच कंपाऊंड याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड और कीटोन बेटा. 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड और कीटोन. आणखीन एक मॉलिक्युल याच्यामध्ये आपण टाकायचं बेटा. ठीक आहे, टाकला CH3 C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता सर मेकॅनिझम क्लिअरली हे बेटा. पूर्ण मेकॅनिझम जो आहे तो पूर्ण मेकॅनिझम मी तुम्हाला माझ्या पूर्ण नोट्स मध्ये पूर्ण परफेक्ट लिहून दिलेला आहे. मी फक्त रब करतोय समजून सांगण्यासाठी बेटा. तुम्ही म्हणता सर आम्हाला डिटेल व्यवस्थित थिअरीनुसार स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 पूर्ण मेकॅनिझम द्या सर, तर काय हरकत नाहीये. तुम्ही माझ्या चॅनलवर या आणि चॅनलवर आल्याच्या नंतर बघा बेटा, मी नोट्स बनवलेले आहेत. ठीक आहे, नोट्स बनवतो बेटा. व्हॉट्सअप चॅनल आहे माझं एक आणि टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला मराठीमध्ये एकदम मस्त हायलाईट केलेलं पूर्ण एकदम उलगडून मी तुम्हाला त्याच्यात टाकलेलं आहे. आपल्या भाषेमध्ये आपल्या पोरांना कसं समजेल लवकर. ठीक आहे, जे बुकमध्ये तुम्हाला मिळणार नाही बेटा, मी माझ्या नोट्समध्ये बनवलेलं आहे. पूर्ण मेकॅनिझम सहित कुठले पॉईंट जे फोकस करतं, नीट फोकस करतं, कुठलं आलं पाहिजे म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे, कुठल्या बारीक गोष्टीवर आपण फोकस करायला पाहिजे, हे सगळं मी बेटा माझ्या चॅनलवरती ग्रुपवरती याच्यावरती टाकलेलं आहे बेटा, व्हॉट्सअप चॅनलवरती आणि टेलिग्रामवरती. तो कृपया तुम्ही तिथे या बेटा. तिथे आलं का तुम्हाला सगळे नोट्स भेटतील एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे बेटा. कुठला काही कॉस्ट नाही, काही नाही आहे. आपल्या पोरांसाठी मी एकदम खोललेले पूर्ण ओपन आहे. बिंदास यायचे, त्याच्यामध्ये हाय करायचं आहे. ठीक आहे, मला कमेंटमध्ये हाय करायचं सर मला याचे नोट्स पाहिजे. आणि बेटा ही फक्त एक सुरुवात आहे, आणखीन भरपूर काही मी याच्यावरती टॉपिक बनवत चालणार आहे. ठीक आहे, जसं जसं तुमचा रिस्पॉन्स येत जाईल ना तसं तसं मी आणखीन भरपूर टॉपिक्स बनवणार आहे. आपल्यासाठी सगळं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे खोलून ठेवणार आहे बेटा. सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना एकदम परफेक्ट ऑर्गॅनिक आलं पाहिजे. कुठलीही कन्सेप्ट एकदम धाडदिशी सॉल्व्ह केली पाहिजे बेटा. ठीक आहे, तर तयार राहा. ठीक आहे, आणि चॅनलला नक्की भेट द्या, कमेंट करा आणि व्हॉट्सअप जे आहे चॅनल माझं त्यालाही फॉलो करा. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर नोट्स भेटतील बेटा. मी नोट्स बनवतोय सध्या. ठीक आहे, नोट्स बनवण्याचं काम चालू आहे बेटा. मी 2-3 पॉईंट बनवलेत, मी आता आणखीन त्याला टाकणार वेगळ्या याच्यावरती. ठीक आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये अपडेटेड राहा. या तिथं सांगा मला आणखीन कुठल्या नोट्स लागत असतील, आणखीन कुठली कन्सेप्ट आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू बेटा. ठीक आहे, तर मी काय म्हटलं इथं आणखीन एक कंपाऊंड घेतलाय बघा. मी काय केलं नाहीये, काही केलं नाही, घाबरू नका. मी काही केलं नाहीये, मी काही केलेलं नाही. आणखीन एक कंपाऊंड घेतलाय जस्ट फक्त. असाच एक कंपाऊंड आणखीन एक घेतला. हे पहिलं कळलं बेटा. OH मायनस बेस टाकला, अल्फा कार्बन आहे, अल्फा कार्बनचा हायड्रोजन काढला, मायनस बनला, मायनस रिझोनन्स मध्ये बेटा मोर स्टेबल फॉर्म आहे हा यापेक्षा. हा ठीक आहे, रिझोनन्स आहे बेटा. ठीक आहे, आणि रिझोनन्स म्हणला. दुसऱ्या स्टेप मध्ये मी काय करतो बेटा, दुसऱ्या स्टेप मध्ये मी आणखीन एक कंपाऊंड घेतोय. समजते ना. मी आणखीन एक सेम कंपाऊंड घेतोय बेटा. आता आपण डीप मध्ये आलो बेटा. समुद्रात आपण चालत किनाऱ्यावरती होतो आपण, आता हळूहळू आलोय बेटा, आपण मध्ये आलोय. आता खऱ्या रिएक्शन्स मध्ये आपण उतरलेलो दिसतोय बेटा. ठीक आहे, आता इथून पुढे कसं लागणार आहे बेटा, आपला 11वीच्या बेसिकचा बरोबर JEE नीट. आणि बेटा एकदम तयार राहायचंय. JEE नीट करताय ना तुम्ही,
जे नीट करताना तर रेडी राहायचं बेटा, घाबरायचं नाही मेकॅनिझमला, बरोबर आहे, मेकॅनिझमला घाबरायचं नाहीये. पाणी तुम्हाला खोल गेल्यावर असं वाटेल अरे पाणी सर खूप झालं तर डुबायला लागले सर, ठीक आहे, खूप पाण्यात पोहोचलोय बेटा. एकदा का तुम्ही शिकले ना सगळं तर पाणी तुम्हाला काही वाटणार नाही. क्लिअर आहे. तर फुल पाण्यामध्ये आपण आता एंट्री मारणार आहे, ठीक आहे, आणि एकदम बिंदास राहायचं. एकदा का तुम्ही पूर्ण पाण्यात तयारचं शिकून गेले, पवायचं शिकून गेले ना, कुठेही उतरायला हवं तुम्हाला, पॅसिव्ह मध्ये तुम्ही इझी उतरतात. ठीक आहे. चला जाऊया आपण आता. हे बघा, आता याच्यासाठी बेसिक गरजेचं आहे. परत आलं कार्बोनिल. सर हो, कार्बोनिल परत आलं. हीच तर खासियत आहे ऑर्गॅनिकची. वारंवार आपल्याला तेच शिकवलं जातं. फक्त एकच आहे, त्याला टायटल वेगळं दिलं जातं. अल्डोल, कधी कॅनिझारो, कधी वुल्फ अँड किश्नर, कधी कुठली रिॲक्शन्स, आणखीन कुठलं एखादं असेल, असे अलग अलग नाव दिले जातात. पण ऍक्च्युअली मेकॅनिझम एकच असतो. ऑर्गॅनिकमध्ये मेकॅनिझम एकच. म्हणून मी दरवेळेस फोकस करत असतो, दरवेळेस मी पोरांना सांगत असतो ऑफलाईनमध्ये पण, की पोराव एकच लक्षात ठेवायचं, ऑर्गॅनिकमध्ये मेकॅनिझम महत्वाचं आहे, ऑर्गॅनिकमध्ये बेसिक महत्वाचं आहे, ना की तुम्हाला प्रत्येक रिॲक्शन लक्षात ठेवायची गरज आहे. एकदा का बेसिक कळलं ना का मग तुम्हाला कुठल्याही रिॲक्शनला सामोरं जायचं असो ना, तुम्ही सहज जाणार आहात. बरोबर. टायटल बदलेल बेटा, मेकॅनिझम तोच राहील, रिॲक्शन तीच राहील, तेच लोक राहतील, कार्बोनिलच राहील, वेगळा बदलणार नाहीये. ठीक आहे, तिथं तेच येणार आहे. चला जाऊया. दुसरं एक घेतलं बेटा. आता हीची स्टोरी माहितीच आहे, परत सांगितलं मी तुम्हाला. आणखीन एक त्याचं थोडंसं एक पॉईंट तुम्हाला सांगायचं बेटा. कार्बोनिल जो असतो बेटा हा एक पोलार कंपाऊंड आहे. शिकलो बेटा आपण पोलार सर कन्सेप्ट परत 11 GOC मध्ये बेटा. कार्बोनिल जो असतो याच्यामध्ये कार्बन हायली इलेक्ट्रॉनिक पॉझिटिव्ह असतो आणि ऑक्सिजन हा हायली इलेक्ट्रॉनिगेटिव्ह असतो बेटा. राईट. मग कार्बन वरती कोणता चार्ज येतो बोला बरं? पॉझिटिव्ह चार्ज बेटा. ऑक्सिजन वरती कोणता चार्ज येतो बेटा? व्हेरी गुड, निगेटिव्ह चार्ज येतो बेटा. तर दिस इज अ पोलार कंपाऊंड, वीकली पोलार इन नेचर कंपाऊंड बेटा. डेल्टा प्लस डेल्टा मायनस. कार्बोनिलचं हॅबिटेशन कार्बनचं बेटा sp2 हॅबिटेट 120 डिग्री अँगल, ट्रायगोनल प्लेनर शेप असतो बेटा त्याचा. ठीक आहे. डेल्टा प्लस आहे, डेल्टा मायनस आहे. कार्बोनिल फंक्शन हो माहित पाहिजे, हेच माहित पाहिजे, हे आलं पाहिजे. कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह, ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह. सर यस आलं, पाठ झालं सर. आता आम्हाला एकदम कायमचं लक्षात राहील. आता कार्बन डेल्टा प्लस, ऑक्सिजन डेल्टा मायनस, पोलार इन नेचर. ऑर्गॅनिक मध्ये कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स असतो त्याला म्हणतात पोलार. ठीक आहे ना बेटा. आणि इनऑर्गॅनिक मध्ये ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स असतो, म्हणजे एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह, तो आयनिक कंपाऊंड असतो बेटा, तो नाही. ऑर्गॅनिक मध्ये ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग बेटा, दोन्ही पण कोव्हॅलंट बॉन्डिंग एकाने शेअरिंग करून बनलेली. मग जे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये शेअरिंग करून बॉन्ड बनलेला आहे अशा लोकांच्या मध्ये जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा गॅप असतो, तिथं त्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गॅपला तिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी असते बेटा ती इक्वल नसते, एखाद्याकडे जास्त एखाद्याकडे कमी असते. म्हणून आपण त्याला चार्ज दाखवतो सेपरेशन डेल्टा प्लस डेल्टा निगेटिव्ह. ठीक आहे बेटा. इथे डेल्टा निगेटिव्ह, इथे डेल्टा प्लस आहे. ठीक आहे. तर हा जो डेल्टा प्लस आहे बेटा हा आपला ऑर्गॅनिक मध्ये म्हटला जातो. काय म्हटलं जातं बेटा? याला म्हणतात इलेक्ट्रोफाइल. क्लिअर आहे. आणि बेटा इथे कार्बोनियन आहे आपला, कार्बोनियन. हा कार्बोनियन बनतो बेटा आपला न्यूक्लियोफाइल. ठीक आहे. कन्सेप्ट बेटा न्यूक्लियोफाइल, इलेक्ट्रोफाइल, न्यूक्लियोफाइल, इलेक्ट्रोफाइल पॉझिटिव्ह सेंटर, न्यूक्लियोफाइल निगेटिव्ह सेंटर. बरोबर. ही डबल बॉन्ड हो. इथं काय का सर? याचा काही रोल आहे का सर? याचा काही रोल आहे का? काही रोल नाहीये. काय सर याचा काही रोल आहे का? काही रोल नाहीये. मग मी इथं काही जोडू शकतो? हो. तो हायड्रोकार्बन कुठलेही जोडू शकतो. इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्सेन, सायक्लोइथेन, व्हॉटएव्हर. इथं काही जोडू शकतो. यस सर काही जोडू शकतो. इथेन, मिथेन, प्रोपेन, सायक्लोपेंटेन, बॉन्ड लाईन फॉर्म्युला, बेन्झीन फॉर्म्युला, काही पण एखादा जीव वाटलं कुठला एखादा जोडून द्यायचा, विचित्र कंपाऊंड जोडून द्या. पण हायड्रोकार्बनच असेल, दुसरं काही जोडणार नाही ते, नाहीतर रिएक्शन बदलून जाईल. हे ध्यानात ठेवा. ते काही पण नाही करू शकत. हायड्रोकार्बनच जोडावं आहे. ठीक आहे. ते त्याचं तसं नाही करू शकत ते. बरोबर आहे. तर हायड्रोकार्बन जोडावी. पण पॉईंट इथं आणि इथं फोकस करा. इथं आणि इथं फोकस करा. इथं सोडून द्या, इथं सोडून द्या, इथं सोडून द्या. किती कार्बन आहे? 3 आहे. 3 आहे. 6 कार्बन आहे. ध्यानात ठेवा आपल्या रिएक्शन मध्ये. ठीक आहे. चला जाऊया. आपण जवळ आलोय आता. 90% जवळ आलोय बेटा. बोर व्हायचं नाहीये. चला फोकस करा. CH2 मायनस, न्यूक्लियोफाइल, इलेक्ट्रोफाइल, कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह. काय होईल बेटा? सर समजलं आम्हाला कन्सेप्ट. निगेटिव्ह चार्ज attracted toward the carbonyl carbon beta. Negative charge attracted toward the carbonyl carbon because of a nucleophile always attracted toward the electrophile. Electrophile always attracted toward the nucleophile. This is the organic. Nucleophile attracted to the electrophile. Electrophile attracted to the nucleophile. Carbon is electrophilic in nature. Carbon आहे पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड वीक असतो बेटा. पाय बॉन्ड वीक असतो बरोबर. तुटलं बेटा. तुटलं का लगेच कुणाकडे होते बेटा? ऑक्सिजनच्या डोक्यावर. मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. पाय बॉन्ड वीक असतो. ऑलवेज व्हेन रिएक्शन ऑकर पाय बॉन्ड इज व्हेरी इझिली ब्रेक
and convert into negative charge on the oxygen. That's it's important point. That's last point बेटा, last point. जास्त वेळ घेत नाहीये. लास्ट पॉईंट, कार्बनियन जो आहे तो निगेटिव्ह चार्ज इथं आला, कार्बन अटॅक केला, ऑक्सिजन हा इकडे सरकलेला आहे बरोबर, पाय बॉन्ड पुढे सरकलेला आहे. बॉन्ड जरा व्यवस्थित दाखवा बेटा आणि ॲरो व्यवस्थित दाखवा. बघा बऱ्याचशा मुलांना, आपल्या मुलांना ना बेटा ॲरो दाखवता येत नाहीये. ॲरो व्यवस्थित दाखव. बरेचसे मुलं म्हणतात सर काय ॲरोमध्ये नाही बेटा, ॲरो चांगला असला ना म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जातं बेटा. ॲरो बघा माझा CH2 मायनसचा म्हणजे डायरेक्ट इथं कार्बनवरती येतो, म्हणजे कार्बन अटॅक करतो बेटा, म्हणजे कार्बनला चिपकतो, येऊन कार्बनला चिपकतो. अटॅक म्हणजे काय बेटा, अटॅक मीन्स कार्बन अँड दिस कार्बन हॅव न्यू सिग्मा बॉन्ड, न्यू बॉन्ड फॉर्मेशन होते बेटा त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि इथला बॉन्ड तुटतोय बघा, म्हणून मी कसं लावलं, पाय बॉन्ड इकडून इकडे डायरेक्शन दाखवलं बेटा, म्हणजे याचा मिनिंग असा हा बॉन्ड इकडे वरती सरकला बेटा, ऑक्सिजनच्या डोक्यावरती सरकलेला आहे. ठीक आहे. हे आलं पाहिजे, हे आलं पाहिजे, व्यवस्थित दाखवायचं. आता काही कहाणी आहे सर, हा आणि इथं अटॅक केला म्हणजे नवीन बॉन्ड, पण आता आम्हाला लिहायचंय कसं. बरेचसे मुलं लिहिण्याला घाबरतात, लिहिता येत नाही पोरांना. शिका माझ्याकडून, आता लिहायचं कसं. आता काही घाबरू नका पोराव, घाबरू नका. किती मोठी रिॲक्शन आली ना तरी घाबरायचं नाही. एकदा मी पाहिलं होतं बघा, खूप मोठा मेकॅनिझम होतो. सर आम्हाला हे इतकं मोठं दिलेलं होतं सर, इतके कंपाऊंड जोडले होते, इकडे CH3 होता सर, इकडे ब्रँचमध्ये CH3 होता, तिकडं वरती CH3 होतं सर, आम्हाला कसं लिहायचं काही कळलंच नाही. आणि 4 प्रोडक्ट दिले होते बघा बेटा. बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का, असे 4 तुम्हाला ABCD असे 4 ऑप्शन्स देतात बेटा, आणि 4 मधून सांगतात का कोणता प्रोडक्ट असेल आल्डोलमध्ये. तर इतकं सोपं होतं ना बेटा तो क्वेश्चन, इतका सोपा होता. ऍक्च्युली सगळा मेकॅनिझम करायची गरज सुद्धा नव्हती, इतका सोपा होता बेटा. काय होतं त्याच्यामध्ये की ऍक्च्युली कार्बनची जी संख्या होती बेटा, ही 3 आणि 3 6 संख्या होती. तर एका त्यांनी ऑप्शनमध्ये 6 संख्या दिली होती, बाकीच्या सगळ्या ऑप्शनमध्ये त्यांनी 7 8 7 8 9 म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये ऑप्शनमध्ये चुकीची संख्या होती, एकाच ऑप्शनमध्ये बरोबर संख्या होती. बरोबर, किती लॉजिक, सिंपल लॉजिकल क्वेश्चन होता. पण पोरांना लवकर कळलंच नाही. पोरं बसली मेकॅनिझम करत, सर मेकॅनिझम तर खूप लंबा, आम्ही इकडे जोडतोय तिकडून जोडतोय, हा इथं मिथाईल आमच्याकडून ब्रँचच चुकली सर, आम्हाला वाटलं इथे आम्ही हा ऑप्शन केला. अरे लेकरांना मी सांगितलं ना बऱ्याच जेईवाले नीटवाले काय करतात ना, तुम्हाला डीप देतात पण डीपच्या अलीकडेच एक्झाम्पलचा आन्सर देऊन टाकत असतात, आणि ट्रिक आपण यूज करायची असते. ठीक आहे. तर काय बेटा, हे ध्यानात ठेवायचं नेहमी, किती कार्बन आहे, 3 आणि 3 6 कार्बन आपल्या प्रोडक्टमध्ये असलेच पाहिजे. 6च्या वर 1 कार्बन नाही गेला पाहिजे, आणि कमी 1 कार्बन पण नाही आला पाहिजे, नाही रिॲक्शन चुकली बेटा. बरोबर. तर 3 आणि 3 6 कार्बन दोन्हीकडे आपल्याकडे असले पाहिजे बेटा, हे ठीक आहे ना. चला सर, आता कुठून सुरुवात करायची लिहायला, कसं लिहायचं मी सांगतो बेटा. जो कार्बोनिल आपण घेतला होता बेटा, आपण हा हे सबस्ट्रेट बेटा, आपला हा सबस्ट्रेट आहे बेटा, हा रिएजंट आहे, हा सबस्ट्रेट म्हणा याला. बरोबर, हा रिएजंट आहे, अटॅक करतो बेटा, हा रिएजंट ज्याच्यावर अटॅक होतो बेटा तो सबस्ट्रेट. आपला जो कार्बन प्रोव्हाइड करतो बेटा, कार्बन चेन प्रोव्हाइड करतो तो सबस्ट्रेट बेटा. इथं हा जो असतो बेटा रिएजंट म्हणा याला, हा सबस्ट्रेट. तर काय करायचं, आपण नंतर घेतलेला सबस्ट्रेट पहिले लिहूया. कसं लिहूया बघा, या हे बघा, इथून सुरुवात कर, इथून सुरुवात करा, सोडा सध्या सोडा, इथून सुरुवात करा बेटा. इथून CH3 लिहा बरं बेटा, CH3 काही नाही, हे बघा CH3 लिहा, बिंदास घाबरायचं नाही बेटा. CH3 लिहिला सर, ठीक आहे बेटा. हा या बेटा, पुढे बॉन्ड दाखवा, जसा आहे तसा. ओके बेटा, आला. ठीक आहे. हा C आलं बेटा, हे C हा बेटा कार्बोनिलचं. ओके. ऑक्सिजन एक बॉन्ड आहे ना बेटा, तसा सिग्मा तसाच बेटा, सिग्मा तसाच. पाय तुटलाय, पाय तुटून कोणता चार्ज बनला बेटा, निगेटिव्ह चार्ज बनला. बरोबर, करेक्ट. आता बघा, आता काय करणार बेटा, आता या कार्बन म्हणजे या कार्बनवर अटॅक झाला बेटा इथून, म्हणजे हे याच्यात आणि याच्यात नवीन बॉन्ड फॉर्म करायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. मग नवीन बॉन्ड फॉर्म करायचं बेटा, तर मग याच्यासोबत मागची चेन येणारच आहे. 1 2 3 कार्बन आपल्याला याला जोडायचे. मग याच्यासाठी आपण काय करू बेटा, थोडंसं लॉजिक. हे बेटा काय आहे ना, इतक्या लवकर नाही येणार, तुम्हाला वेळ लागेल, सरावानी येईल बेटा, सरावानी येईल. बरोबर. सुरुवातीला 1 2 3 4 एक्झाम्पल लिहायला अडचण येईल. एकदा सराव झाला तुमचा का दार तुम्ही लिहिता, सरावानी येईल बेटा, घाबरू नका. सुरुवातीला फक्त समजून घ्या आता. ठीक आहे. मग मी काय करतो बेटा, हा जो CH3 खाली लिहितो, कारण की का याला हा जो नवीन बॉन्ड जोडायचा ना त्याची चेन मोठी आहे, म्हणून मी त्याला सरळ घेणार आहे. बरोबर आहे. चेन सरळ दिसली पाहिजे ना व्यवस्थित, आणि याला थोडं ब्रँच मध्ये घेतो. मग याला काय करतो बेटा, मी याच्या खाली घेतो, इथं CH3 आला बेटा, CH3 इथं घेतला, हा खाली घेतला फक्त बेटा, काही फरक नाही पडत. खाली लिहिलं काय, वर लिहिलं काय, इकडे लिहिलं काय, तिकडे लिहिलं काय, काही फरक पडत, तिथंच अटॅच येतो सध्या. बरोबर. इथं आता हे नवीन बॉन्ड बेटा, हे बघा नवीन बॉन्ड, मी याला दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी. नवीन बॉन्ड बेटा, हे बघा नवीन बॉन्ड फॉर्मेशन बनलं. कुणामध्ये बनलं, या कार्बोनिल मध्ये, म्हणजे या कार्बन मध्ये, आणि या CH2 मध्ये बनलं बेटा. म्हणजे इथं कोण आहे तुमचा नवीन बनलेला, इथं कोण आहे बेटा, CH2. हा इथं CH2 आहे. पहिले लिहिलं CH3, C डबल बॉन्ड मधला O लिहिलं बेटा, CH3 खाली करून लिहिलं, इथं बॉन्ड जोडला. आता बेटा हा जो आहे ना CH2 इथं बेटा आलं, आणि हा CH2 जोडल्याच्या नंतर आता पुढचं बेटा त्याचं जसं आहे तसंच लिहायचं, काही चेंज नकोय. बॉन्डला प्रोडक्ट नाही, आणखीन बाकी आहे. हो सॉरी, आणखीन एक बाकी आहे बेटा प्रोसेस. काय बाकी आहे, O मायनस आहे बेटा. या O मायनसला आपल्याला काहीतरी कन्वर्ट करावं लागेल ना, कम्प्लीट नाही बेटा. मग याच्यात टाकायचं बेटा H प्लस, किंवा मग
हे OH पहिलं जे बनलं होतं ना इथून OH आणि H गेलं होतं बेटा, तो वॉटरही घेऊ शकता तुम्ही, HOH. आणि वॉटरचं डिसोसिएशन माहिती आहे ना H प्लस आणि OH मायनस, H प्लस आणि OH मायनस. तर इथून हा O मायनस जो असतो बेटा तो O मायनस कुणाला घेईल, H प्लस ला घेईल बेटा. आणि H प्लस ला घेतला तर तुमचा फायनल प्रोडक्ट आहे हे खोडतो सध्या ना, हे खोडतो न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रोफाइल सध्या हे खोडतो बेटा. इथून इथं हे ठेवतो ऍज इट इज. ठीक आहे, तर इथं आलं बेटा आता खाली CH3 OH CH2 C डबल बॉन्ड O CS3. तर काय काय बनलं या कंपाऊंड मध्ये, या कंपाऊंड मध्ये बनलं बेटा, या कंपाऊंड मध्ये बनलं बेटा OH आणि हा C डबल बॉन्ड. तर व्हाय दिस रिएक्शन इज नोन एज aldol, बिकॉज ऑफ in this reaction when reaction occur in product form two functional group, that is one is alcohol and another one is ketone or ketone or aldehyde. दोन्ही पैकी एक असू शकतो ना बेटा. समजा मी हा CH3 काढला असता हायड्रोजन जोडला असता अल्डिहाइड झाला असता बेटा, त्याचा काही उपयोग नाही, तिथं अटॅच असलेला अल्डिहाइड और कीटोन दोन्ही पैकी एक. ठीक आहे, तर how many functional group are formed in this final product, that is a alcohol and that is ketone. That's why this reaction is known as a ketone or aldol. aldehyde असतं तर मग हे aldचे दोन वर्ड आणि OL चे एक वर्ड घेतला असता आणि त्याचं तयार झालं असतं बेटा aldol कंडेन्सेशन. दॅट इज अ aldol कंडेन्सेशन. हे ना बेटा aldol कंडेन्सेशन असं म्हटलं. कंडेन्सेशन का बेटा, बिकॉज जोडलं गेलंय बेटा, दोन कंपाऊंड जोडले गेलेले. ठीक आहे, आणखी हा फायनल नाहीये बेटा प्रोडक्ट, हा फायनल नाही. याच्यात आणखीन एक प्रोडक्ट पुढे तयार होतो बेटा, डिहायड्रेशन होऊन वॉटर रिमूव्ह होऊन याच्यातून आणखीन एक पुढे अनसॅच्युरेटेड एक कंपाऊंड तयार होतो बेटा. काय म्हणणार आपण याला, कॉन्ज्युगेटेड कीटोन म्हणणार आपण याला, किंवा अल्डिहाइड कॉन्ज्युगेटेड कीटोन और अल्डिहाइड कंपाऊंड याच्या पुढेही तयार होतो बेटा. पण आता वेळ झालाय, भरपूर मोठा जो आहे तो व्हिडिओ तयार झालाय बेटा, तर इथे थांबूया आपण सध्या. तर कीटोन aldol कंपाऊंड तयार झालं बेटा. कसं झालं मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे, आलंय तुमच्या लक्षात. आहे OH मायनस H घेतलेला आहे, इथं मायनस बनलं बेटा. मायनस घेऊन का तो रिझोनन्स स्ट्रक्चर मध्ये असतो बेटा, तिथून तुम्ही घेतला CH2 मायनस घेतला काय, तो घेतला काय, एकच आहे. इथून जाऊन मग नवीन मॉलिक्युल्स आपण घेतलं, दोन मॉलिक्युलची गरज पडते बेटा. ठीक आहे, तर नवीन घेऊन त्या कार्बनवर अटॅक केला बेटा, तो इलेक्ट्रोफाइल झाला कार्बोनिल कार्बन, हा न्यूक्लियोफाइल झाला, अटॅक केला बनला. O मायनस ने H प्लस घेतला, दॅट इज अ प्रोटोनेशन स्टेप. सो फर्स्ट स्टेप रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, acidic hydrogen. Then second step attack of nucleophile on carbonyl carbon, that is a nucleophilic addition reaction, second step, rate determining step. And then third one is the protonation of a O minus, alkoxide minus. ठीक है, protonation होता है, H plus म्हणजे प्रोटॉन होता ना, प्रोटॉन घेणं, protonation step. And then the final is the formation of aldol compounds. ठीक आहे, बीटा हायड्रॉक्झी म्हणतात त्याला, किंवा बीटा हायड्रॉक्झी कीटोन असं म्हटलं जातं बेटा. हा फायनल प्रोडक्ट नाही आहे, फायनल म्हणजे फायनल म्हणता येईल, पण आणखी याच्यात डिहायड्रेशन होतं बेटा पुढं, आणि डिहायड्रेशन आणखी एक प्रोडक्ट बनतो त्याच्यामध्ये जो कॉन्ज्युगेटेड कीटोन तयार होतो बेटा, तो आपण उद्याच्याला आपण बघूया. क्लिअर आहे, तर फॉलो करा बेटा चॅनलला. क्लिअर, आणि सांगत चला, आणखी भरपूर लेक्चर्स बघायला भेटतील तुम्हाला, भरपूर लेक्चर्स तयार होणार आहे बेटा. सांगा कुठल्या याच्यावर मी पहिल्यांदा बनवू लेक्चर्स. ठीक आहे, कोणता तुमचा टॉपिक चालू आहे किंवा कोणत्या टॉपिकमध्ये अडचणी येत आहे सर, आम्हाला तुमच्या याच्यामध्ये शिकवा, व्यवस्थित शिकवा, आम्हाला कुठला टॉपिक आहे आम्हाला समजत नाही आहे, मी पूर्ण तो टॉपिक तुम्हाला घेऊन येईल बेटा इथं, आणि हळूहळू वन बाय वन तुम्हाला पूर्ण सिरीज इथं आता भेटून जाईल बघा. सबस्क्राईब करा बेटा, सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला सगळे रेग्युलरली अपडेट येत राहतील बेटा, रेग्युलरली लेक्चर्स येत राहतील. बरोबर आहे, आणि अभ्यास करत राहायचे, ऑर्गॅनिकला एकदम कन्सेप्टला समजायचं बेटा. ठीक आहे, चॅप्टर वाईज घ्यायचं गरज नाही आहे बेटा. ठीक आहे, एकदा ऑर्गॅनिकची कन्सेप्ट समजली तर तुम्ही एकदम हुशार झालात म्हणून समजा ऑर्गॅनिकमध्ये. ठीक आहे, मी आहे तर माझी जबाबदारी, मी तुम्हाला पूर्ण एकदम ऑर्गॅनिकमध्ये क्लिअर करून टाकतो बेटा. ठीक आहे, घाबरायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर चला फॉलो करा चॅनलला, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ठीक आहे, आणि कमेंट करा. हो, आणि डिस्क्रिप्शन मध्ये या, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि भरपूर नोट्स मिळवा. ठीक आहे, आणि नीट आणि जेई पडून टाका, CET बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड, पूर्ण एकदम एक्झाममध्ये तुम्ही. आणि काही जण आणखीनही असे जर असतील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ज्यांना द्यायची आहे, सर ऑर्गॅनिकचा पार्ट आमचा तिथे येणार आहे, आम्हाला क्वेश्चन सांगा, तर मी त्यातले तुम्हाला बरेचसे काही ऑर्गॅनिकचे काही कंपाऊंड्स असतील जे तुम्हाला जनरलमध्ये विचारले जातात, मी तेही तुम्हाला त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल. तर कमेंट करायचं विसरायचं नाही आहे, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हो, मी मेकॅनिझमचं सगळं तुम्हाला सिरीज वगैरे देईल. हा, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम बेस्ट याचे एक्झाम्पल्स, PYQs, MS1चे क्वेश्चन्स, बरोबर, आणखी कुठले जे क्वेश्चन्स असतील मी ते पूर्ण फॉलो इथं घेऊन येणार आहे, आणि तुम्हाला एकदम पुढच्या लेक्चर्समध्ये पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार आहे, एकदम स्टेप टू स्टेप बेसिक पासून स्टार्ट करून देणार आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरायचं नाहीये.
पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला क्वेश्चन ऑन द आल्डोल कंडेन्सेशन, PYQs नीट, PYQ JEE मेन अँड PYQs ऑल्सो JEE ॲडव्हान्स. त्याचे सुद्धा काही क्वेश्चन्स मी इथं तुमच्यासाठी घेऊन येईल आणि त्याच्यातून भरपूर प्रॅक्टिस आपण करणार आहे. बरेचसे मुलं असतील ज्यांना जानेवारीमध्ये अटेम्प्ट द्यायचं असेल JEE, त्यांनी पण व्हिडिओ बघायचा आहे, त्यांनी सुद्धा कमेंट करायची आहे. आणि आणखी जे 11 मध्ये मुलं असतील आता पुढे ते येत असतील तर त्यांनी हे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जाऊया तर आपण नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा. सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळेल. एक्झाम्पल्स तुमच्या भाषेमध्ये आणि एकदम तुमच्या घरी बसल्यासारखं एकदम मस्त व्हिडिओ तुम्हाला येणार आहे आणि घरी बसून बघायचं आहे. तुम्हाला काही जास्त दिक्कत घ्यायची नाही आहे. ठीक आहे, तर सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं आहे, सॉरी लाईक करायचं आहे. थांबूया आपण, व्हिडिओ भरपूर लंबा झालेला आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये भेटेल आपल्याला भरपूर काही क्वेश्चन प्रॅक्टिस. ठीक आहे, त्याची सिरीजही मी बनवणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्याचे भरपूर काही क्वेश्चन्स याच्यावरती मी टाकणार आहे बघा, तुम्हाला सॉल्व्ह करायला भेटेल. त्याचं पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा मी त्याचा ग्रुपवर टाकणार आहे, व्हॉट्सअप चॅनलवरती टाकणार आहे, टेलिग्रामवरती चॅनल आहे, तर फॉलो करा. ठीक आहे, थांबूया आपण, बघूया पुढच्या याच्यामध्ये.